मी डॉक्टर पालवे, डॉक्टर गौरीचे वडील. अचानक आम्हाला फोन आला की तुमची मुलगी सुसाईड करायला लागले. तर सुसाईड करायला लागली तर म्हणलं काय सुसाईड काय करते नेमकी. तर म्हणले पॉयझन घ्यायला लागले. आणि म्हणलं ते मी सांगतो समजून आम्हाला येऊ सर थांबा म्हणावं. तर ते अचानक कट केला फोन आणि आम्ही एका लग्नात असताना आमच्या मिसेसच्या याच्यावर फोन आला की तुमच्या मुलीचं प्रेत माझ्या समोर आहे, तुमची मुलीने सुसाईड केलं. मला ही पत्रकार बांधवांना सगळ्याला शासनाला विनंती आहे की तुम्ही गुन्हा लावताना आधी 306 आणि मग 302 ते विसराचे रिपोर्ट आल्यावर लावता, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलता आणि मग आत्महत्या वर्ड आधी काय यूज करता. कारण की कुणी बाप, मी जसा एक बाप आहे पीडितेचा, तसं सगळे बाप आपले मुलीला याच्यासाठी शिकवतात का आत्महत्या करायला. ती सुशिक्षित लोक, तिला लाख रुपये पगार होता. मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका, माझी चौकशी करा, मी काय काम करतोय. माझी मुलगी त्या हॉस्पिटलला होती, तिचे सहकारी तपासा, माझे तपासा, याच्यात ही काही चुकीचं नाही. मला स्पॉट पंचनामा माझ्या लेकराचा मिळाला नाही. मी गेलो तिथं त्यांचा एकही नातेवाईक तिचा हजर नाही. तिने एवढ्या 6000 लोकात लग्न केलं, मग कशासाठी केलं. तर तिला न्याय मिळावा. बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं, आमच्या मुलीसारखं. तर त्यासाठी SIT, बेमॅकी, काय नार्को, जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या करा, पण मला न्याय द्या. माझी मुलीची आत्महत्या करायला नव्हती, करणारच नव्हती. ती प्रवृत्त जरी केली असली तर त्याने हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत. पण तरी पण 2 आरोपी आणखीन मोकाट आहेत. त्या 2 आरोपीला ते मदत करावा. आणि शासनाला, ताईंना माझी विनंती आहे की याला आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी, 302 काय कलम लागतील तेवढे लावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जे कोणी खोटं बोलतात, म्हणजे मी बोलतो ते माझे पुरावे तपासा. जे कोणी वकील त्यांचे असू माझे असू, ते सुद्धा बोलतात ते खरंच सत्य आहे का, तुम्ही त्यांना बोलू शकता. तुमची पावर आहे, तुम्ही शासनाला म्हणजे मांडू शकता, शासनाकडे बाजू त्यांना झुकू शकता. शासनाला एवढे पत्रकार स्ट्रॉंग आहेत. मी 30 वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये आहे. तुम्ही जेवढं कळकळीने सांगताल, रुग्णांचा असो, शेतकऱ्यांचा असो, असं पीडितांचं असो, तेवढं शासन किंवा अधिकारी ते सांगत नाहीत. तर तुम्ही ते मुद्दा उपस्थित करा की चुकीची माहिती सांगू नका. कोणची मुलगी बापाला माहीत झालं की दुसरं लग्न झालेलं आहे आणि त्या मुलीला देईल, ते मंगेश देशमुख कोण वकील आहे त्याला तपास काढा, नंबर काढा, त्याला कॉल करा की जरी आरोपीचा वकील असला तर आरोपीने बाजूनी तरी काय बोलायचंय. तर ते त्या आरोपीचे काय, आरोपीच्या बाजूने की तुम्ही माहीत असताना, जेव्हा माहीत जर असेल तर कुणी एवढं 5-10 हजार लोकात लग्न, एवढा खर्च कुणी पालक करीन का. हे ते तपासून पाहूनच बोलत जा म्हणावा. आम्ही बोलतो ते आमचं पण तपासा. जे कोणी तुम्हाला मागणी करता येते तर काहीही बोलू नका, ही विनंती आहे. आणि पीडिताच्या बाजूने बोलायचं असं नाही, जी सत्य आहे ते तरी बोला. आणि त्यांना काय कलम, SIT, नार्को, मॅपिंग, पुन्हा मी तेच सांगतोय की माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे. आणि याच्यातून पुन्हा घटना अशा घडणार नाहीत. ही काय माझी मुलगी आहे, जन्म दिलेला, पण या सगळ्या महाराष्ट्राची मुलगी आहे, देशाची मुलगी आहे. नुसतं बोलून ऐकून नाही, प्रत्येकाच्या मनात असं आपल्या मुलीवर अन्याय नाही होऊन म्हणून हे सगळ्याला बाजू सगळ्या पक्षाच्या लोकांनी मांडावा. विशेष म्हणजे जे मुख्यमंत्री साहेब, आपल्या ताई साहेब, यांनी सगळ्यांनी ती बाजू लावून धरावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे एक पालक म्हणून. मी अर्ज लिहिलेला आहे, नेमका अर्ज काय लिहिला आहे, कोणाच्या संदर्भात लिहिला, कोणाला पाठवणार? ते असिस्टंट कमिशनर ACP भोसले साहेब दोघांना पण अर्ज टाकलाय की ह्याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी गुन्हा जो नोंद केलाय 306 आहे, तर त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण त्यांना सेंड केलाय. त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली का. आणि जो काही तपास होतोय रोजची रोज पालकाचं समाधान, आता मुलगा पोटचा गोळा तर गेला, पण काय चाललंय हे काहीच रिपोर्ट नाही आम्हाला. त्यांनी पालकाच्याच मोबाईलवर टाकावा. एकत्र त्यांना बंधन असलं तर व्हिडिओ तिथं टाकावा. आतापर्यंत हे तपास आलाय, ते तपास दुसरे आम्हाला येऊन सांगतात असं चाललंय. त्यामुळं दुसऱ्याला तुम्ही द्या,
माध्यमाला पण आम्हाला पण माहीत पाहिजे की ऑफिशियली तुमचं इथपर्यंत तपास आलाय सर, तुमच्या ह्या शंका होत्या हे, तर ते बोकाड जे आहेत आरोपी जे मारणाऱ्याला मदत केली, कारण एक माणूस एका व्यक्तीला मारू शकत नाही किंवा जरी मेलेला असलं तर घेऊन शिफ्ट करू शकत नाही. ते एवढ्या माळ्याहून कसा गेला त्यांचा तपासा, तो त्या खोलीत कसा गेला, बंद होती ती, आणि बंद होती खोलीतून बाहेर कशी आली, तिथं कॅमेरे आहेत, ते कॅमेरे द्या म्हणून आम्ही मागणी केली आज. जिथं राहत होती माझी मुलगी ते, आणि ते त्याचे कॅमेरे तपासून मग ती गाडीत नेली का रिक्षात नेली, ड्रायव्हर होता का कुणी, म्हणजे काहीच नाही. मुंडे साहेबांसारखं डायरेक्ट ट्रॉलीवर. मग हे काय प्रकारे? ट्रॉलीवर डायरेक्ट डेड बॉडी पाहिली आम्ही आमच्या लेकराची. बरं तिथं कुणीही माणूस नाही. आम्ही विनंती केली, आमचे नातेवाईक जे जमले होते ते, त्या आरोपीचं एकही नातेवाईक नाही. आम्ही जर आरोपीचे नातेवाईक असले रागावैतक त्यांना बोललो असतो, थांबला असतात. हे काही विषयच होत नव्हता. आम्हाला कळलं असती सत्यता, सत्यता नाही. आणि माझी मुलगी अशी करणार नाही, मी ठाम सांगतो. त्याच्यामुळं त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावा. काय तुम्हाला लावता येईल ते करा. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला तर बाकी महाराष्ट्रभर देशभर काही असं आपले होणार नाही, अशी माझी कळकळीची विनंती.